मी गुलबर्गा जिल्हा, बर गाव तडोळा, तालुका आळंद. हा 15 वर्षापासून वारी करतो. 15 वर्षापासून 15 करताय. वर्ष. मग तुम्हाला काय अनुभव असा ह्या अनुभव- वारीतला? अनुभव असा आहे की ते हा. सांगितलं तितकं कमी. बर किती सांगा, 1 महिना वारी म्हटलं का सगळं काम धंदा तिथून आपल्याला वारीमध्ये जायचं चला म्हणून. तुम्ही करता काय आता वारी आहे ते लक्षात आलं, पण असं वैयक्तिक काय आहे? वैयक्तिक सगळ्याची कुठं अन्नदाना तिथं सेवा करणार. बर. तुमचा अन्नदाना तिथं 3-4 घंटे सेवा करायचं, हम्म. भोजन घ्यायचं, चला निघायचं. मग कसं वाटतंय वारीच्या वारी आम्ही म्हणजे- तर फिरतोय, पण तुम्ही वारी म्हणजे आपल्याला एक सगळ्यात मोठा सण. माऊली लोकांसाठीच नाही, हा. आपल्या जेवढे वारकरी येते त्यांना प्रत्येकाला पुढे अपेक्षा आहे की 1 महिना वारी असतं, पुढे आपल्याला निघायचं नाही. काय अनुभव असा आलाय का वारीत जो- अनुभव मध्ये सगळ्याच गोष्टीचा अनुभव आहे. एक अनुभव म्हणजे काय, सगळं मिळणार, आई वडील एवढंच मिळणार नाही वारीमध्ये. सगळं काय भेटणार वारीमध्ये. व्यसन करायचं न करायचं, कुणाला काय बोलायचं, ते सगळ्याचा आनंद घ्यायचा म्हणजे वारीमध्ये. आता केवढं बाळ आहे बघा माझं. हे बाळाला घडवायचं म्हणजे आपल्या आई वडील नाही भेटत. आपण जरा घडवायचं म्हटलं तर लेकराला सोबत आणलं पाहिजे. बरोबर. लेकराला मार्गदर्शन द्यायचं म्हटलं तरी वारीमध्ये आणलं पाहिजे. वारी म्हणजे हे काय आहे, ते करणाऱ्यालाच कळणार, न करणारा काय काही समजणार. समजत नाही काय काय. वारी लोकांना अशी आहे अजिबात की नाही. एक वेळेस लागलं पंढरपूरचं भूत, ते वारीमधून निघणारच नाही. लागायला लागणार नाही, पण लागलं तर सोडणार नाही.